डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या मामले को लेकर अब राजनीति तेज हो गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता और अधिवक्ता भाऊ साहब लटपटे ने विधायक सुरेश धस पर गंभीर आरोप लगाए। उनका कहना है कि सुरेश धस ने मीडिया के सामने जो बयान दिया वह डॉक्टर संपदा मुंडे के मामले को भटकाने की कोशिश है। लटपटे ने आरोप लगाया कि धस इस संवेदनशील मुद्दे पर राजनीति कर रहे हैं और उनके बयानों से बीड़ जिले की बदनामी हुई। आगे उन्होंने कहा कि धस के कारण ही डॉक्टर संपदा मुंडे को फलटन में मानसिक परेशानियों का सामना करना पड़ा था। लटपटे ने पुलिस प्रशासन से मांग की है कि धस को इस मामले में आरोपी बनाए जाए और उनके खिलाफ कड़ी जांच की जाए। अब देखना होगा कि लटपटे की इस मांग को लेकर पुलिस प्रशासन की ओर से आखिर क्या निर्णय लिया जाएगा। नमस्कार। आपल्या बीड जिल्ह्याच्या कन्या डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी आत्ताच काही वेळापूर्वी सुरेश धस यांची आम्ही बाईट ऐकली। त्यात त्यांचं म्हणणं असं होतं की संपदाताईंनी स्थानिक पोलिसांवर रोष व्यक्त केल्याचं वगैरे वगैरे त्यांनी असं काही म्हटलेलं आहे। म्हणजे त्यांना असं म्हणायचंय का की या प्रकरणामध्ये त्यांनी जी काही वरिष्ठांनी त्यांची जी काही चौकशी लावली होती त्याच्यामध्ये वरिष्ठांचा संबंध नाही। त्यांना सुरेश धसांना असं म्हणायचंय का त्या भागामधील जी काही माजी खासदार आहेत त्यांची पीए आणि खासदार यांचा काही संबंध नाही। त्यांना असं म्हणायचंय का की त्या बीड जिल्ह्याच्या होत्या म्हणून त्यांना तिथं अपमान सहन करावा लागलेला नाही वगैरे वगैरे त्यांनी जी काही आज भूमिका घेतलेली आहे। तर हे प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी संपदाताईच्या मृत्यूची गांभीर्य कमी करण्यासाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। सुरेश धस तुम्ही यासाठीच ओळखले जातात, तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये सत्यपणा काहीच नसतो, तुम्ही लबाड तुमचं राजकारण आहे। तुम्ही जे काही आज भूमिका घेतलेली 100% संपदाताईंच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये तुम्हाला राजकारण करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही संपदाताईचे मृत्यूचे प्रकरण हे कशा पद्धतीने डायव्हर्ट होईल अशा पद्धतीची तुमची भूमिका दिसत आहे। आणि स्पष्टपणे संपदाताईची जी काही चिठ्ठी आहे ते तुम्ही आज ती चिठ्ठी पहा ना, वाचा ना तुम्ही परत एकदा, का तुम्हाला दिसायला कमी आलंय वयामुळे। मला धस साहेब मला परत विचारायचंय की तुम्ही ती चिठ्ठी पाहिली का? त्याच्यामध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये संपदाताईंनी लिहिलेलं आहे की बीडच्या असल्यामुळं तुम्ही बीडचे आहात वगैरे वगैरे अशा पद्धतीने तुम्ही वारंवार अपमान करू नका असं चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। म्हणजे संपदाताईच्या चिठ्ठीमधून तुम्ही गेल्या 1 वर्षामध्ये जी काही बीडची बदनामी केलेली आहे, बीडचा तालिबान, बीडचं बिहार, बीडच्या लोकांना तुम्ही गँग्स ऑफ वसईपूर, बीडचं तुम्ही एक विलन चेहरा, बीडचा तुम्ही एक असा विलन चेहरा तुम्ही तयार केलेला आहे की तो चेहरा आता पुसणं अवघड झालेला आहे। मी पुन्हा एकदा सुरेश धस तुम्ही बाकीचं राजकारण करू नका, पुण्या मुंबईमध्ये तुम्ही जा, त्या गल्ल्यामध्ये फिरा, तिथले सगळे पोरं गोळा करा, तरुण पोरं, आणि त्या तरुण पोरांची जी काही हाल चालू आहे ते हाल डोळ्यांनी पहा। त्यांना कोणी फ्लॅट्स भरून देत नाही, तिथं पहा तुम्ही जे पुन्हा अभ्यासासाठी गेलेले आहेत त्यांना लायब्ररीमध्ये सुद्धा तिचा अपमान सहन केला जातो, सहन त्यांना करावा लागतो। तुम्ही हे सगळं चित्र पहा आणि हे सगळं घडलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा प्रमुख वाटा आहे। तुम्ही जे काय आज धनंजय मुंडे साहेबांवर पुन्हा एकदा तुम्ही आरोप केलेले आहेत किंवा धनंजय मुंडे साहेबांची तुम्ही असे एक उंची त्यांची जी बरोबरी करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही धनंजय मुंडे साहेबांच्या बरोबरीने नाहीत, तुम्ही छोटे नेते आहात। पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला उत्तर देण्यासाठी तुमचं नाव घेण्यासाठी आम्ही खालचे कार्यकर्ते भरपूर आहोत। तुमचे नाव घ्यायला धनंजय मुंडे साहेब तुम्ही एवढे मोठे नाहीत। पुन्हा एकदा सांगतो, या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याची बदनामी झाल्यामुळेच संपदाताईचा मृत्यू झालेला आहे। मी संपदाताईच्या मृत्यू प्रकरणी माझं मागणी आहे की बीडची बदनामी केल्याप्रकरणी, बीडच्या लोकांची बदनामी केल्याप्रकरणी तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घातलं नाही पाहिजे, कारण तुमची तेवढी क्षमता नाहीये। यापुढे जेवढे काही असे काही प्रकरण घडतील त्याच्यामध्ये तुमचा प्रत्यक्ष तुमचा सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही कारणीभूत ठरलेले आहात। त्यामुळे पुन्हा एकदा एक करा, तुम्ही बीडच्या लोकांची माफी मागा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो।